माननीय मंत्री महोदयांनी ज्या प्रकारे मुंबईकरांसाठी एक नवीन सुविधा देण्याचा वादा केला होता, तो वादा या लोकलच्या माध्यमातून आपलं पूर्ण होतो आहे। या लोकलची जी कन्सेप्ट आहे ही ICF द्वारे डिसेंबरमध्ये पूर्ण केली गेली होती आणि साधारण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात आलेलं आहे। या लोकलच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या गोष्टी या लोकलमध्ये देण्यात आलेल्या आहेत। यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वयंचलित दरवाजा बंद होणारी सिस्टम, ज्यातून ज्या दुर्घटना आपल्या सबर्बन सेक्शनवरती होत होत्या त्या दुर्घटनांना आपण आळा घालू शकतो। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यासाठीची म्हणजे याच्यामध्ये हे जे दरवाजे ऑटोमॅटिकली बंद होत आहेत, या दरवाजांमध्ये लोअर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या लोअर्सच्या माध्यमातून हवेच्या आवागमनाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही याचा प्रयत्न केला जातो आहे। याशिवाय या ट्रेनमध्ये आपण वेस्टिब्यूलची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। या वेस्टिब्यूलच्या अरेंजमेंटमुळं जी गर्दी आहे त्या गर्दीचं विभाजन सर्व कोचेसमध्ये योग्य प्रमाणात होईल आणि कुठल्याही एका कोचमध्ये जास्त गर्दी राहणार नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती जे रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम देण्यात आलेले आहेत, या रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टमच्या माध्यमातून प्रति तास 10,000 क्युबिक मीटर इतकी हवा आपण ट्रेनच्या कोचमध्ये, फ्रेश हवा आपण ट्रेनच्या कोचमध्ये पोचवू शकतो, ज्याच्या माध्यमातून ट्रेनच्या आतमधले जे ऑक्सिजनचे प्रमाण आहे ते प्रमाण आपण वातावरणाच्या ऑक्सिजनच्या प्रमाणा इतकं ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत। प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून हा रेक आपल्या सबर्बनमध्ये आपण इंट्रोड्यूस करतो आहोत। या रेकच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची जो या रेकचा उद्देश आहे तो आहे की दुर्घटना ज्या सबर्बन सेक्शनमध्ये होत आहेत त्या दुर्घटनावरती निश्चित रूपामध्ये या रेकच्या माध्यमातून कमी होणार आहे। आणि याशिवाय हा रेक AC लोकल ज्या आपल्याकडे चालू आहेत त्या AC लोकलच्या धर्तीवरती बनवण्यात आलेला आहे। या रेकमध्ये नवीन सुविधा, या आधुनिक सुविधाच्या दृष्टिकोनातून फायर ज्या डिटेक्शन सिस्टम्स आहेत ह्या प्रत्येक कोचच्या एंड पॅनलवरती फायर डिटेक्शन सिस्टम लावण्यात आलेल्या आहेत। या फायर डिटेक्शन सिस्टमच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची फायर रिलेटेड किंवा आगीपासून बचावाची ही सुरक्षा आपण लावू शकतो आणि त्याच्यातनं निश्चित रूपामध्ये प्रवाशांच्या संरक्षणामध्ये वाढ होणार आहे। याशिवाय आपण जर पाहाल तर या कोचचे जे दरवाजे आहेत हे लोअरवाले तर आहेतच, ज्याच्यामध्ये साधारणपणे 2/3 भाग हा लोअरने दिलेला आहे, त्याच्यामुळे हवेला कुठलीही अडचण होणार नाही। त्याचसोबतच या कोचचे ज्या खिडक्या देण्यात आलेल्या आहेत या खिडक्यांची जी रुंदी आहे ती देखील सिग्निफिकंटली वाढवली गेलेली आहे। नॉर्मल कोचमध्ये या खिडक्या साधारणपणे 900 सेंटीमीटरच्या असतात, या कोचेसमध्ये या खिडक्या 1900 सेंटीमीटरच्या म्हणजे जवळजवळ 1 मीटर याची लांबी वाढवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ह्या 1900 इंटू जवळजवळ 950 सेंटीमीटर इतक्या वाईड खिडक्या याच्यामध्ये बनवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे नॉर्मल रेकमध्ये अर्धी खिडकी उघडी होते, या रेकमध्ये आपण 2/3 खिडकी, कारण दोनही साईडनी जे ग्लास पॅनल आहेत ते ग्लास पॅनल सेंटरमध्ये येतात, त्यामुळे प्रवाशांसाठी ही हवेची जी आवश्यकता आहे किंवा जी वाहती हवा आहे ती देखील याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळणार आहे। यासोबतच आता ह्या रेकला RDSO ट्रायल्स आपण सुरू करणार आहोत। RDSO ट्रायल्सच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा याची रायडरशिप किंवा रायडरशिपच्या वेळेस जी गुणवत्ता आहे, प्रवाशांना जे धक्के बसतात किंवा चालवत असताना दुसऱ्या काही अडचणी येत आहेत का याची टेस्टिंग केली जाते। ही टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये आपण प्रवाशांसाठीच्या ज्या टेस्टिंग्ज आहेत त्या चालू करणार आहोत। प्रवाशांसाठी देखील जशा बेसिक आवश्यकता ज्याच्यामध्ये आपण प्रवाशांना गाडीमध्ये बसल्यावर कुठल्या अडचणी येत आहेत का, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं जे वातावरणातील प्रमाण आहे आणि जे कोचमधलं प्रमाण आहे त्याच्यावरती काय आहे, या सर्व गोष्टी आपण चेक करणार आहोत। आणि ह्या सर्व टेस्टिंग संपल्यानंतर ही रेक आपण प्रवाशांसाठी सोयीसाठी आणणार आहोत। या सर्व टेस्टिंगमध्ये जर काही कमतरता आढळून आल्या तर त्या कमतरता देखील आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या नवीन सोयी सुविधांसहित हा रेक प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई लोकलमध्ये दाखल होणार आहे। आणि भविष्यामध्ये आवश्यकतेनुसार अशा अजून लोकल आपल्याकडे इंट्रोड्यूस होतील। सध्या हा रेक टेस्टिंग फेजमध्ये आहे। टेस्टिंग एकदा पूर्ण झाल्यानंतर या रेकला बाकीचे जे सगळे रेकला प्रवाशांच्या दृष्टिकोनातून जे काही बदलाव करायचे ते बदलाव करून याला ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिसेसमध्ये इंट्रोड्यूस करण्यात येईल। किती कालावधी लागेल साधारणतः ही सेवा? आपल्याला आता मी जसं आपल्याला सांगितलं RDSOचे ट्रायल्स कंप्लीट झाल्यानंतर साधारण प्रवाशांच्या ट्रायलसाठी आपल्याला 2 ते 4 आठवड्यांचा हा कालावधी लागणार आहे, पण त्या अगोदर
RDSOचे ट्रायल्स पूर्ण होणं आवश्यक आहे. RDSOच्या COCR ट्रायल्समध्ये कारण रेकची सस्टेनेबिलिटी पाहिल्या जाते, वेगवेगळ्या मार्गावरती तो रेक चालवून पाहिला जातो, सोबतच वेगवेगळ्या स्पीडने देखील हा रेक चालवून पाहिला जातो. यामध्ये रेकच्या मध्ये ज्यावेळेस आपण मॅक्सिमम प्रवासी ज्यावेळेस बसलेले असतात त्यावेळेसची परिस्थिती एक खडी असलेल्या गोण्या किंवा वाळू असलेल्या गोण्या भरून निर्माण करण्यात येते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या स्पीडवर 20 kmph, 30 kmph, 50 kmph, 70 kmph आणि शेवटी जी मॅक्सिमम परमिसिबल स्पीड आहे त्याच्यापेक्षा देखील 10% अधिक स्पीडनी ही गाडी आपल्या रेल्वेच्या वेगवेगळ्या ट्रॅकवरती चालवून ह्या गाडीची टेस्टिंग केली जाते. त्यानंतर RDSOचं अप्रूव्हल येतं. RDSOच्या अप्रूव्हलनंतर आपण प्रवाशांसाठीच्या ज्या टेस्ट आहेत त्या साधारणपणे 2 ते 3 आठवड्यामध्ये पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा आता जसं आपल्याकडे AC लोकल्स आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याकडं ज्या सुविधा आहेत त्या प्रदान केल्या जातात. पावसाळ्यात देखील ह्याच्यामध्ये जर आवश्यकता पडली तर कोचच्या आतमधून देखील दरवाजा उघडण्याची सुविधा ह्याच्यात दिलेली आहे. परंतु आपण ज्याप्रमाणे नेहमी आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रवाशांना हे आवाहन करतो की कृपया काही वेळासाठी लोकल जरी थांबली तरी आपण लोकल मार्गावरती टाळावं, ज्यातून लोकल मार्गावरती चालणं किंवा त्याच्यावरनं जवळच्या स्टेशनला जाण्याचा जो प्रयत्न केला जातो तो टाळावा, कारण या प्रयत्नामधून दुर्घटना होण्याची संभावना असते. आणि आपल्याकडे ज्यावेळेस आहे कुठलीही रेक असेल तर आपण मॅक्सिमम वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा बाकीच्या माध्यमातून देखील त्या रेकच्या थांबण्याची कारणं असू द्यात किंवा किती वेळेपर्यंत त्याची वापस सुरुवात होईल, तो रेक पुढे वापस आपल्या मार्गक्रमण करेल याची माहिती आपण प्रवाशांना देत असतो. आणि त्याच माहितीच्या अनुसार आपण ही विनंती सर्वांना करतो आहोत की कृपया रेक आपला जरी थांबला तरी आपण आपल्या गाडीतनं उतरून ट्रॅकवरती चालू नये, ज्यामध्ये कुठल्याही अनुचित घटना किंवा दुर्घटना होऊ शकतात. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं मी आपल्याला सांगितलं, हा रेक अद्यापपर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात आलेला नाही. हा रेक ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात येईल त्यावेळेस निश्चितप्रमाणे त्रिभाषा सूत्रीमध्ये आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषांमध्ये या रेकवरती सर्व गोष्टी अधोरेखित करून त्यानंतरच हा रेक चालवला जाईल. आता सध्या हा रेक प्रामुख्याने RDSOच्या ट्रायलसाठी आणला गेलेला आहे. त्यामुळे रेकचे ट्रायल चालू असताना त्याच्यावरती प्रवाशांसाठी अपेक्षित ज्या गोष्टी आहेत ह्या भविष्यामध्ये येणार आहेत. आत्ताच मला वाटतं त्याच्यावरती बोलणं किंवा त्याच्यावरती टीका करणं हे चुकीचं आहे आणि काही समाज माध्यमांनी किंवा काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी देखील जे केलेलं आहे हे मला वाटतं चुकीचं आणि विनाकारण लोकांमध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. माझी त्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सत्य परिस्थिती जाणून घेऊन त्यानंतरच याच्याबद्दलचे गोष्टी आपण द्याव्यात, ज्याच्या माध्यमातून अशा कुठल्याही प्रकारचा असंतोष हा प्रवाशांमध्ये किंवा जनतेमध्ये पसरणार नाही याची काळजी आपण देखील घ्यावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं म्हटलात, कारण आपण ज्यावेळेस आपण हे रेक चालवतो या रेकचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात आवश्यक अशी जी घटना आहे ज्याच्यासाठी आपण हा रेक बनवण्यात आलेला आहे ती घटना म्हणजे आहे की प्रवाशांचा ट्रेनमध्ये चालत्या ट्रेनमधनं पडून दुर्घटनामध्ये काही दुर्घटना होणे, ज्याच्यामध्ये प्रवाशांना अपघात होणे किंवा त्याच्यामध्ये प्रवाशांचा जीव जाणे अशा ज्या घटना होतात त्या घटनांवरती आपण या रेकच्या माध्यमातून निश्चित रूपामध्ये पूर्णतः आळा घालू शकतो आणि हा रेक बनवण्याचा तोच पर्पज आहे. आणि जसं मी आपल्याला सांगितलं या रेकमध्ये व्हेंटिलेशन सिस्टमसाठीचे ॲडिक्वेट अरेंजमेंट करण्यात आलेले आहेत. आपले लोअर्सवाले दरवाजे असू द्यात किंवा ज्याची लांबी वाढवलेली आहे अशा खिडक्या असू द्यात किंवा 10,000 क्युबिक मीटर प्रति तास इतक्या कॅपॅसिटीचे प्रत्येक कोचवर लावण्यात आलेले 2 जे रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम असू द्यात, या सर्व सिस्टमच्या माध्यमातून याच्यामध्ये निश्चित रूपामध्ये आपण जे ऑक्सिजनचं प्रमाण ट्रेनच्या बाहेर आहे तेच ट्रेनच्या कोचच्या मध्ये देखील ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि याशिवाय याच्यामध्ये पुढच्या ज्या टेस्टिंग येणार आहेत त्या टेस्टिंगच्या माध्यमातून देखील अशा प्रकारच्या कुठलीही अडचण येऊ नये किंवा अशी कुठली अडचण आली तर त्याच्यावरती काय आपण नियम करू शकतो, सोयीसुविधा करू शकतो, काय अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो याच्यासाठी मध्य रेल्वे निश्चितपणे सगळ्या प्रवाशांशी आणि सोबतच समाज माध्यमांच्या मार्फत देखील कुठलं चांगली जर कोई सूचना आली तर ती सूचना देखील आपण निश्चितपणे अंगीकारणार आहोत आणि त्यातून आपण रेकची इम्प्रूव्हमेंट करणार आहोत.